ओके, व्हेरी गुड. सो वेलकम आकाश पुढच्या सेशनमध्ये. आजपासूनचं आपलं सेशन जे आहे ते थोडंसं जास्तीत जास्त टेक्निकल होणार आहे. तर मी असं रिक्वेस्ट करतो प्रत्येक स्टुडंटला की ह्या सेशन नंतर तुमच्याकडे ना प्रॅक्टिससाठी का होईना कुठेतरी तुमच्याकडे एक लॅपटॉप, पीसी काहीतरी पाहिजे. ज्या प्रकारे तुम्ही असे डेटा सेट्स बघत राहावेत. आपला एकमात्र उद्देश आहे की तुम्ही जेवढे जास्त डेटा तुमच्या नजरेखालून जाणार, तेवढं जास्त तुमचं अंडरस्टँडिंग वाढतं. ठीक आहे. आता उदाहरणार्थ आपण आज सुरुवात करणार आहोत आपल्या सुपर मार्केटच्या डेटापासून. तर मी काय करतोय, पहिले एक शीट ओपन करतोय. ठीक आहे. आणि आपण लास्ट टाइम मला वाटतंय एक शीट बघितलेली आहे सुपर मार्केटची, ती मी ओपन करतोय. ठीक आहे. तर सुपर मार्केटचा एक डेटा सेट आपण अनालाइज करायचा प्रयत्न करतोय, जो की एका ग्रॉसरी शॉपचा आहे. तर ग्रॉसरी शॉपला तुम्ही मराठीमध्ये असं म्हणू शकता की किराणा दुकान आहे, सुपर मार्केट शॉप आहे. ठीक आहे. तर अशा टाईपच्या एखाद्या शॉपमध्ये जर कस्टमर येत आहेत, तर त्यांचं बिहेवियर कसं आहे? ठीक आहे. त्यांचं बिहेवियर अॅनलाईज करून आपल्याला काहीतरी आपल्याबद्दलचं चांगलं हे करायचं, म्हणजे डिसिजन घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे डिसिजन काय काय घेऊ शकतो? काही आयडिया आहे का आकाश तुला? हम्म. आपल्याला काय मी तुला उद्देश सांगतो पहिले. उद्देश आहे आपला, की आपल्याकडे काहीतरी डेटा आहे. आता डेटा असण्याचा अर्थ काय असतो माहिती आहे का? की उदाहरण घे, समजा मी तुला म्हणतोय की एक किराणा दुकान आहे. त्या किराणा दुकानमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आमच्याकडे 100 कस्टमर पर डे येतात. आता 30 दिवसांमध्ये 100-100 नुसार 3000 कस्टमर्स पेक्षा जास्त एका महिन्याला येतात. जर महिन्याच्या अखेरीस त्यांना असं वाटलं की आम्ही 1,00,000 रुपये कमवलेत, तर त्यांनी खुश व्हावं का नाराज व्हावं? हे तर कळायला पाहिजे. मग त्यांनी काय विचार केला? इन्व्हेस्टमेंट किती झाली आहे? मग त्यांनी बघितलं की इन्व्हेस्टमेंट 90,000 रुपयाची झाली आहे आणि 10,000 रुपये प्रॉफिट उरतंय. मग त्यामध्ये सगळं आलं. लाईट बिल आलं, मेंटेनन्स आलं, एम्प्लॉयीच्या सॅलरी आल्या, किराणा दुकान ते सामान आलं, सगळं काही. 10,000 रुपये प्रॉफिट उरतंय. तर त्यांच्या दुकानामध्ये जर प्रॉफिट होतंय, तर आता ते खुश व्हायला पाहिजेत. करेक्ट? पण आता इमॅजिन कर, की मी तुला असं म्हणतोय, की समजा त्यांनी अजून जास्त प्रॉफिट केलं असतं, पण त्यांना हे माहीतच नाहीये, की कसं करायला पाहिजे. बरोबर? आता प्रत्येकाला माहीत नसतं, की त्यांच्या दुकानामध्ये कोणती अशी गोष्ट आहे, की जी जास्तीत जास्त विकल्या जाते. तुम्ही जर रिसेंट ट्रेंड बघितला असेल, स्विगी, झोमॅटो कधी ऐकलंय? स्विगी, झोमॅटो ऐकलंय? हे असे एक ॲप्लिकेशन्स आहेत, जे की काय म्हणू शकतो आपण त्याला, की फूड डिलिव्हरीमध्ये आहेत. जेवणाची गोष्ट एका हॉटेलपासून कस्टमरच्या घरी डिलिव्हर करण्यासाठी 2 ॲप्लिकेशन आपल्यासाठी उपलब्ध आहेत. ठीक आहे. अजून भरपूर ॲप्लिकेशन असे उपलब्ध असतील. मी जर उदाहरण घेतलं स्विगी आणि झोमॅटोचं, तर त्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की ऑटोमॅटिकली एका हॉटेलमध्ये जर पनीर बटर मसाला खूप सारे जण ऑर्डर करतायत. तर पनीर बटर मसाला जिथं दिसतो ना मला, त्याचं जे एक छोटंसं मला पेज दिसतं, त्या पेजच्या तिथं मला दिसतं की मोस्ट ऑर्डर्ड. अधिक लोकांनी ती ऑर्डर केलंय, तुम्ही पण करू शकता. किंवा पॉप्युलर, पॉप्युलर म्हणून आहे. असं काहीतरी येऊ शकतं, बरोबर? म्हणजेच काय, की त्यांनी पाहिलं किती जास्तीत जास्त कस्टमर ही गोष्ट विकत घेतायत आणि त्याच्या बेसिसवरती इतर कस्टमरला पण ते सांगतायत, की तुमच्याकडे तर 100 गोष्टी आहेत, 100 ऑप्शन आहेत. तुम्ही काही पण ऑर्डर करू शकता. पण आमच्या डेटानुसार लोकांना आमचा पनीर बटर मसाला खूप जास्त आवडतो. मग यांनी कस्टमरला डिसिजन घ्यायलाही मदत होते. तसंच आता उदाहरण घे, हा सुपर मार्केटचा डेटा तुला दिसतोय. एक सुपर मार्केटचा हा डेटा सेट आहे. ठीक आहे. आता मी हा मुद्दामून तुम्हाला शेअर केला नाहीये, कारण की मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवू इच्छितो की हा शेअर कसं करतात. आता हा जर सुपर मार्केटचा माझ्याकडे डेटा आहे, मी जर तुम्हाला म्हणलं की गुगल शीट तयार केली आहे आणि काही लोकांना जर माहित नसेल की गुगल शीट शेअर कशी करावी, तर इथे एक शेअरचं बटन आहे. मी त्या शेअरचं ऑप्शन क्रिएट करेल आणि इथं तुमचा ईमेल टाकेल. समजा मला रोहिणीला शेअर करायचं आहे, रोहिणी नावाची स्टुडंट आहे, तर मी तिचा ईमेल टाकेल, rohini@safuls.com. ठीक आहे. मला राहुलला सेंड करायचं आहे, तर मी इथं राहुल टाकेल आणि त्याचा ईमेल टाकेल. मला आकाशला सेंड करायचं, तर मी इथं आकाशचा ईमेल ॲड्रेस टाकेल आणि त्याला सेंड करेल. पण समजा मला माझ्या सगळ्या स्टुडंटला सेंड करायचं आहे,
जे की माझ्याकडून शिकू इच्छितात. तर मी काय करेल, इथे बघेल की इथं जनरल ऍक्सेस रिस्ट्रिक्टेड आहे. मी काय करतो, एनीवन विथ लिंक करतो. आणि काय होईल, ज्याच्याकडे लिंक आहे तो हा डेटा सेट बघू शकतो. मग इथे आहे बघा ऑप्शन. ज्याच्याकडे लिंक आहे तो डेटा बघू शकतो. ज्याच्याकडे लिंक आहे तो डेटा ह्या डेटावरती कमेंट करू शकतो आणि ज्याच्याकडे लिंक आहे तो ह्या डेटा सोबत एडिटिंगही करू शकेल. बरोबर. तुम्ही कोणता ऍक्सेस द्यायला पाहिजे ह्याच्यामध्ये? एडिटिंग दिलं तर सगळे स्टुडंट आपलं आपलं काही ना काहीतरी एडिट करतील आणि सगळा गोंधळ होऊन जाईल. म्हणून फक्त व्ह्यू ऍक्सेस देतोय. त्याला काय म्हणतात, व्ह्यूवर ऍक्सेस. मग मी याच्यावरती डन क्लिक करेल. ठीक आहे. डन क्लिक केलं की आता ही फाईल मी कोणालाही शेअर करू शकतो. इथं कॉपी लिंकचं ऑप्शन आहे. मी परत एकदा मी इथं कॉपीला येतो आणि त्यानंतर मग आता विद्यार्थ्यांना शेअर करण्यासाठी मी त्यांना हे लिंक देऊन टाकतो. ही सेम लिंक निघून आहे. ही सेम लिंक आपली म्हणजे कुठं मिस होऊ नये म्हणून मी आपल्या ग्रुपवरही टाकून ठेवतो. ठीक आहे. सुपर मार्केट डेटा सेट फॉर प्रॅक्टिस. ठीक आहे. तर तुम्ही ही लिंक कधीही बघू शकता. आता ह्या लिंक मध्ये आणि म्हणजे फरक काय आहे एक्सेल मध्ये. एक्सेल हे कधी पण ऑफलाईन असतं. तुम्ही ज्या वेळेस ही लिंक ओपन कराल, उदाहरणार्थ मी जर तुम्हाला ओपनच करून दाखवली, आता मी बंद केलंय. ठीक आहे, सगळ्यांना दिसत असेल. तुम्हाला अशी लिंक भेटल्याच्या नंतर तुम्ही या लिंकवर क्लिक करा. ऑटोमॅटिकली सेमच ओपन होतं. ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही तर जर प्रयत्न केला काही पण टाईप करायचा तर तुमच्याकडून होणार नाही. का नाही होणार? कारण की मी तुम्हाला फक्त बघण्याचा ऍक्सेस दिलाय, एडिटिंगचा ऍक्सेस दिला नाही. मग तुम्ही काय करायला पाहिजे? सिंपल आहे. इथं फाईलमध्ये जायचं आहे. इथं लिहिलेलं आहे मेक अ कॉपी किंवा इथं डाउनलोड ऑप्शन दिलंय. हा बोला. अच्छा, स्क्रीन नाही दिसत, एक मिनिट. आता दिसतीये? येस. ओके. तर आपण ह्यामध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे, ज्यावेळेस मला कोणताही डेटा सेट असा भेटतो, ठीक आहे, आणि हा गुगल शीट वरती आहे, ह्याला काय म्हणतात, गुगल शीट्स. हे तर लक्षात आलंय. बरोबर. गुगल शीट म्हणजे काय? सर एक सॉफ्टवेअर आहे जे की एक्सेल सारखं आहे. फक्त इथं काय होतं की एक्सेल मध्ये, एक्सेल हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं आहे आणि गुगल शीट हे गुगलचं आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल काय करतं की तुम्हाला ऑफलाईन काही पण कामं करायचे आहेत तर तुम्ही यूज करू शकता. आणि एक्सेल फक्त तुम्ही शेअर करू शकता. एक जर फाईल मी बनवली आहे, मला माझ्या स्टुडंटला द्यायची आहे, तर मी डायरेक्ट फाईलच शेअर करू शकतो. पण गुगल शीट मध्ये काय होतं, गुगल शीट मध्ये तुम्ही ऑनलाईन चेंजेस करू शकता. समजा माझे उदाहरण घ्या की माझे विद्यार्थी फक्त इंडियामध्ये नाही, ठीक आहे, इंडियाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत, इंडियाच्या बाहेर सुद्धा आहेत. सगळ्यांना मी हा डेटा सेट देऊ इच्छितो. कसं देणार? सिंपल आहे की सर एक काम करा, गुगल शीट मध्ये एक फीचर आहे की सगळेजण ऑनलाईन एडिटिंग करू शकतात एकाच फाईलवर. जे मी एडिट केले ते ऑटोमॅटिकली सगळ्यांना दिसेल. मला सेपरेट फाईल परत परत शेअर करायची गरज नाही. इतर कोणी एडिट केलं तर ते पण मला दिसेल. इतर अजून कोणी एडिट केलं तर ते पण मला दिसेल. हा, पण इथे एक शेअरचं ऑप्शन आहे जे आपल्याला कंट्रोल देतं की आपण कोणाला एडिटिंगचा ऍक्सेस द्यायचा आणि कोणाला नाही. समजा माझ्या विद्यार्थ्यांना मला एडिटिंगचा ऍक्सेस द्यायचा आहे तर मी कसं देईल? इथं त्या विद्यार्थ्याचा ईमेल टाकेल. समजा आकाश, मी त्याचा ईमेल ऍड्रेस आहे, मी त्याचा टाकतो बघा. ठीक आहे. आता इथं अदिता गुप्ता असं मी एक टाकलेलं आहे. ठीक आहे. आणि ह्या ईमेल वरती मी ऍक्सेस देऊ इच्छितो. तर इथं एडिटर ऍक्सेस द्यायचा आहे का फक्त बघण्याचा ऍक्सेस द्यायचा आहे का कमेंट करण्याचा ऍक्सेस द्यायचा आहे? आता बघण्याचा ऍक्सेस म्हणजे काय? फक्त तो माणूस ज्याचा ईमेल मी टाकलाय तो माणूस माझी फाईल बघू शकतो. बघू शकतो आणि काहीही छेडखान करू शकत नाही. असा ऍक्सेस कधी देतात? सिंपल आहे, ज्या वेळेस तुम्हाला असं पाहिजे की माझ्या विद्यार्थ्यांनी हे बघितलं पाहिजे फाईल. ठीक आहे, त्यांनी प्रॅक्टिसही केली पाहिजे. पण खूप सारे विद्यार्थी जर असले तर प्रत्येक विद्यार्थी आपल्यानुसार एडिटिंग करेल. काही लोक डिलीट करून टाकतील ती फाईल. मग कसं होईल? ती फाईल मध्ये छेडखानी जर करायची नसेल, छेडछाड जर करायची नसेल, तर सिंपल आहे की त्या फाईलला तुम्ही काय करा, एक सिंपल ऍक्सेस द्या, व्ह्यू ऍक्सेस.
म्हणजे तुमचा जो युजर आहे तो फक्त बघू शकतो, काहीही एडिट करू शकत नाही. आता सेम जर मला माझ्या एम्प्लॉईजला इमॅजिन करा, की मी हा डेटा सेट कमर्शियली अनालाइज करून देतोय. कमर्शियली जेव्हा मी अनालाइज करून देतोय डेटा सेट म्हणजे काय? मला आणि माझ्या एम्प्लॉईजला हे अनालिसिस आपल्या क्लायंटला द्यावं लागेल. तर मी एकटा तर नाही करू शकत सगळे अनालिसिस. मी काय करतो, 4-5 वेगवेगळे एम्प्लॉईजला सांगतो, सगळेजण मिळून अनालिसिस करू. एका दिवसाच्या आत अनालिसिस कंप्लीट. बरोबर? आता हे अनालिसिस कंप्लीट करण्यासाठी सगळ्या जणांकडे फाईल पाहिजे. एक्सेल फाईल जर दिली, तर काय होईल? राहुल नावाचा एक एम्प्लॉय आहे, जो वेगळंच काहीतरी एडिटिंग. श्रुती नावाची एक एम्प्लॉय आहे, ती वेगळंच काहीतरी एडिटिंग करते. संध्या नावाची एम्प्लॉय आहे, ती वेगळंच काहीतरी एडिटिंग करते. आणि सिद्धिविनायक नावाचा एम्प्लॉय आहे, तो वेगळंच काहीतरी एडिटिंग करतो. काही फायदा होईल का? सगळ्या जणांना वेगवेगळी एडिटिंग करायला भेटायला तर सही, पण एडिटिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या सगळ्या फाईल कशा आणणार तुम्ही? हे कठीण आहे. मग त्यापेक्षा तुम्ही काय करू शकतात, की एकच फाईल घ्या, त्याच फाईलवरती सगळी एडिटिंग करा. तर हे असा ऑप्शन आहे. मग तुम्हाला फक्त सेंड बटन दाबायचं आहे. आता सध्या मग हे ऍक्सेस उदाहरण घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना द्यायचं, सगळ्या स्टुडंटला. मी काय करेल, इथे एक ऑप्शन होतं रिस्ट्रिक्टेड. पहिले हे ऑप्शन ना असं होतं. तुम्ही आता जर बघितलं ना, तर तुम्हाला हे असं दिसेल रिस्ट्रिक्टेड. तर तुम्हाला काय करायचंय, एनीवन विथ लिंक करायचंय. ठीक आहे. एनीवन विथ लिंक झाल्याच्या नंतर इथं राईट साईडला परत ऍक्सेसचं टाईप येतं, टाईप. व्ह्यू ऍक्सेस, एडिटिंग ऍक्सेस वगैरे. मग मी सध्या एडिटिंग ऍक्सेस नाही देऊ इच्छितो. सगळे स्टुडंट गोंधळ करून टाकतील. तर व्ह्यू ऍक्सेस. मग कॉपी करेल लिंक, त्याला डन करेल आणि आकाशला माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही लिंक शेअर करेल. करेक्ट? लिंक तुम्हाला शेअर झाल्याच्या नंतर आता तुमचं काय काम आहे? ह्या लिंकवरती क्लिक करायचं, सिंपल. लिंकवरती क्लिक केलं. आता जसं मी जर इथं गेलो आणि ह्या समजा पूर्ण लाईनला बोल्ड करू इच्छितो, तर माझ्याकडून हे बोल्ड झालंय. ठीक आहे. मी ह्याला कलर करू इच्छितो, कलर झालंय. ठीक आहे. ह्याला मी फ्रीज करतो. फ्रीज कसं करतात? फ्रीज म्हणजे काय? फ्रीज म्हणजेचा अर्थ दाखवतो बघा. मी इथून जर खाली खाली गेलो, खूप सारे रोज आहेत, पण ह्या कॉलमला नाव काय होतं माहित नाही. ह्या कॉलमला नाव काय होतं माहित नाही. मग तुम्ही काय करणार, वर जाणार, बघणार, अच्छा ह्या कॉलमला नाव रिजन आहे का. पण उदाहरण घ्या, की मी पहिला जर इथं 1 नंबरवर टाईप केलं आणि पहिला पूर्ण रो सिलेक्ट केला आणि त्याला फ्रीज करून टाकलं. फ्रीज म्हणजे काय? त्याला तसाच स्टेबल ठेव. हा. ते खाली किती पण खाली जा, तुम्हाला कॉलमचे नावं दिसणार. मग ही फॉर्मॅटिंग, बेसिक फॉर्मॅटिंग तुम्ही करू शकता. पण आता माझ्याकडे ऍक्सेस आहे म्हणून मी करू शकतो. तुमच्याकडे जर ऍक्सेस नसेल, ठीक आहे, तुम्ही एडिटिंग करू शकत नसाल, तर तुम्हाला वाटेल की सर मी ह्याच्यात तर काही करू शकत नाहीये. तर तुम्हाला काय करायचंय, लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फाईल मध्ये जायचंय. इथं जाऊन मेक अ कॉपी करायचंय. ठीक आहे. मेक अ कॉपी केल्याच्या नंतर काय होईल, एक वेगळी डुप्लिकेट फाईल तयार होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही एडिटिंग करू शकता. मग त्याला काही पण नाव द्या तुमच्या मनानं. इथे नाव द्या तुम्ही. ठीक आहे. राहुल प्रॅक्टिस डेटा. राहुल नावाचा कोणीही विद्यार्थी नाहीये. हा मी उदाहरण घेण्यासाठी इमॅजिनरी विद्यार्थी अज्युम करतो नेहमी. तर राहुल प्रॅक्टिस डेटा. ठीक आहे. किंवा तुम्ही सुपर मार्केट डेटा काही पण टाईप करू शकता. ते टाईप करायचं आहे आणि एक कॉपी बनवायची आहे. ठीक आहे. तर मी तर सुपर मार्केट डेटा असं जर टाईप केलं आणि याचं मेक अ कॉपी केलं, 1 मिनिटाच्या आत तुमची एक फाईल, नवीन फाईल तयार होते, की जे की इथं बघा, हे बघा, सेम टू सेम आहे. आणि ह्या फाईलमध्ये सुद्धा तुम्ही आता एडिटिंग करू शकताय. मग माझी जी फाईल आहे, ही फाईल बंद करून टाका. ठीक आहे. काय होईल, माझी फाईल तुम्ही बंद करून टाकाल आणि जी तुमची फाईल आहे त्या फाईलवर तुम्ही एडिटिंग करताय. आणि 2 फायदे आहेत. कधी जर तुमच्याकडून चुका झाल्या, तर तुमची ओरिजिनल फाईल डिलीट होत नाही. तुमची ओरिजिनल फाईलचं बॅकअप अजूनही माझ्याकडे आहे. ठीक आहे. तुमच्या ओरिजिनल फाईलला जर काही झालं, तर तुम्ही काय कराल, परत मी शेअर केलेल्या लिंकवरती या, लिंकवर जा, परत एक अजून डुप्लिकेट फाईल तयार करा, परत काम सुरू करा नव्याने. बरोबर. अशा पद्धतीनं आपल्याला आपलं काम इथून सुरुवात करायची आहे. ठीक आहे. हे सगळ्यात जास्त आपण आता हळूहळू अशा गोष्टींमध्ये जातो, की जिथं तुम्हाला टेक्निकली स्वतः कामं करायला सुरू करायचे आहेत आता. इथून पुढचे प्रत्येक माझे व्हिडिओज, प्रत्येक माझे क्लासेसमध्ये जे काही तुम्ही शिकाल, तर त्यामागे एकच उद्देश असेल, की तुम्हाला ह्या क्लासेसमधलं जे काही मी दाखवतोय ते तुम्हाला करायचं आहे.
ठीक आहे. आणि ह्या करण्याच्या बेसिसवरती काही लोकांना इंटर्नशिप्स भेटणार आहेत, गॅरंटेड. ठीक आहे. तर ज्यावेळेस मी म्हणतो इंटर्नशिप किंवा जॉब, तर भरपूर विद्यार्थी खुश होतात, भरपूर विद्यार्थ्यांना फरक नाही पडत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, की ह्या जर छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्ही सॉल्व्ह करत गेलात, ठीक आहे, तर तुमची स्वतःची प्रॅक्टिस होतीये. आणि मी ज्यांचा कोणाचा डेटा सेट घेतोय ना, त्या डेटा सेटवर कसं गोष्टी काम करतात, कसे तुम्ही फीचर बनवतात हे तुम्हाला कळतंय. अनुभव वाढतोय. ठीक आहे. तर अजून आपले काही तसे इंटर्नशिप वाले प्रोजेक्ट सुरू नाही झालेत. जॉब वाले प्रोजेक्ट सुरू नाही झालेत, कारण की हा डेटा एक नॉर्मल डेटा काढलाय मी इंटरनेटचा. ठीक आहे. तर एक्झॅक्ट मी डेट नाही सांगू शकत, पण सप्टेंबरच्या 25 ते 30 तारखेच्या मध्ये तुमचे असे प्रोजेक्ट सुरू होतील, की ज्या प्रोजेक्टला झाल्याच्या नंतर तुम्हाला अ, म्हणजे ते प्रोजेक्ट करत गेलात, तर जेव्हा तुमचं सर्टिफिकेट जनरेट होईल, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला इंटर्नशिप ऑफर गॅरंटेड भेटतात. ठीक आहे. तर आता सध्या आपल्याकडे फाईल आहे. आता आपल्याला माहिती आहे, की या फाईलसोबत करायचं काय एनालिसिस. आपण मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असाल, की एक सिंपल मी बोललो होतो, की आपल्याला ना अ, एक उद्देश ठरवायचा असतो. मला एक ऑब्जेक्टिव्ह ठरवायचं असतं, की मी ह्या फाईलसोबत करू काय? मग मी एक उदाहरण घेतलं. मी आकाशला विचारतो, की आकाश फॉर एक्झाम्पल, मी जर तुला असं सांगितलं, की आकाश हा डेटा आहे एका ग्रॉसरी स्टोअरचा, एका किराणा दुकानचा. त्या किराणा दुकाननी ₹1,00,000 कमवले, ₹90,000 भांडवल वापरलं, ₹10,000 प्रॉफिट आहे. आता आपल्या मालकांनी, जे कंपनीचे ओनर आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं, की अशी कोणती गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये कमीत कमी सेल झालाय? अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी सेल झालाय, ती मला हुडकून दाखवा. कमीत कमी सेल झालाय. जास्त विकणारी गोष्ट लोकांना आठवणीत राहते. पण विकणारी गोष्ट आठवणीत राहते का? नाही. का? काही गोष्टी अशा असू शकतात, की ज्या विकल्याच गेल्या नाहीत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही मला विचार करून सांगा. जे लोकं मला लाईव्ह बघतायत, आकाश वगैरे, तर तुम्हाला तर मी डायरेक्ट दिसतोय, तुमचं उत्तर मला आत्ताच येईल. पण जे लोकं व्हिडिओ बघतायत, तुम्ही कमेंट करून मला सांगायला पाहिजे, की अशी कोणती गोष्ट आहे, आकाश, ठीक आहे. तुला पण ज्यावेळेस हे व्हिडिओ शेअर होईल, तू पण त्यावेळेस अ, उत्तर आठवण करून व्यवस्थित विचार करून दे. अशी कोणती गोष्ट आहे, जी किराणा दुकानमध्ये महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त, म्हणजे स्पेसिफिक सांगायचं तर खेड्यांमध्ये, ठीक आहे, एकदम विलेजेसमध्ये जास्तीत जास्त फेस्टिवल सीझनला विकल्या जाते. म्हणजे काय? समजा दसरा आहे, नवरात्र आहे, दिवाळी आहे, गणपती आहे. ह्या सीझनमध्ये जास्तीत जास्त गोष्ट कोणती विकल्या जाते? जास्तीत जास्त. ठीक आहे. तुम्ही म्हणाल सर साखर. ओके. युनिक गोष्ट सापडायची. युनिक साखर तर सगळेच सांगणार. अजून सर मग मिठाई सगळेच सांगणार. दुसरं काय? दुसरं अशी कोणती गोष्ट आहे, की जी तुम्हाला वाटते, की हां, दुसरं कोणीतरी नाही सांगणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड करणार आहे, शेअर करणार आहे, तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्हाला स्वतःला कळेल, की इतर लोकांच्या ज्यावेळेस कमेंट येतील, तर किती वेगवेगळ्या टाइपच्या कमेंट येतात. मी मागच्या वर्षी ज्यावेळेस सेम क्लासेस घेत होतो, मला एका विद्यार्थिनीने खूप छान उदाहरण दिलं होतं, की सर पितांबरी पावडर एक अशी गोष्ट आहे, विच इज युज्ड फॉर क्लीनिंग द, काय म्हणू शकतो, ते देव साफ करण्यासाठी ना, एक पितांबरी पावडर म्हणून काहीतरी भेटतं. मला पण माहित नव्हतं. ते पावडर जास्तीत जास्त विकल्या जातं अचानक. म्हणजे त्याच्या आधी एवढं विकलं जाईल का नाही जाईल आपल्याला काही सांगता येत नाही. पण तेव्हा विकलं जातं का? कारण की त्यावेळेस जास्तीत जास्त देवांची पूजा होते. जे लोकं रेग्युलर पूजा पण नाही करत ना, ते फेस्टिव्हल्समध्ये जास्तीत जास्त पूजा करतात. करेक्ट? दिवाळीमध्ये अजून एखादी अशी कोणती गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये खूप जास्त सेल होतो? सिंपल आहे सर. मोती साबण. वर्षभरामध्ये कुठंही सेल होत नाही. पण दिवाळीला मात्र मोती साबणचा खूप जास्त सेल होतो. आणि ते लोकं ॲड पण रन करतात, की दिवाळी म्हणजे मोती स्नान. छान आहे. मी काय ब्रँड अँबॅसेडर नाहीये त्यांचा, किंवा मला असं नाही म्हणायचं, की ती ती सोप चांगली आहे का खराब आहे. मी फक्त ह्याकरता उदाहरण घेतोय, की तुम्हाला पण असे युनिक प्रॉडक्ट, कमीत कमी एक तुमचं तर कमेंट असलंच पाहिजे. एक जर तुम्ही नाही सापडू शकला, तर तुम्ही डेटा अॅनालिस्ट स्वतःला अजून बनवूच शकत नाही आहात. तुम्हाला जर डेटा अॅनालिसिस करायचं आहे, तर कमीत कमी तुम्ही एक तर असं गोष्ट सापडली पाहिजे, की जी कॉमन नाहीये. साखर, गहू, ज्वारी, हे हे नका सांगू मला. अशी गोष्ट सांगा विच इज युनिक. ठीक आहे.
हे सांगा. आता इथं जर मला असं सापडायला गेलं, तर मी काय करेल? इथे मी काय करतो हे बघा, इथे बघा. मी एफ आणि जी च्या मध्ये असं कर्सर आणतोय हां. तर हे कर्सर म्हणजे काय असतं? हे मी जे मूव्ह करतो ना आता, माझा माऊस, हे माऊस मूव्ह करताना इथे वेगळा चिन्ह बनतं. ठीक आहे. तर हे तुम्ही जर असं ह्याला धरून इकडे ओढलं ना, ठीक आहे, तर तुमचं इथं कॉलम मोठं होतं. मी ह्याच्यावरती क्लिक करतोय. ठीक आहे. एक मिनिट हा. इथे कदाचित डेट्स व्यवस्थित कॉपी नाही झाल्यात. मी परत एकदा डेट्स कॉपी करतोय. ठीक आहे. ओरिजिनल फाईलमध्ये करतो जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित डेट्स भेटतील. ही तर डुप्लिकेट फाईल आहे. ठीक आहे. डुप्लिकेट फाईल बंद करून टाका. ओके, ठीक आहे. आता डेट्स दिसतात सगळ्यांना. ठीक आहे. आणि हे तुम्ही पण क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पण डेट्स दिसेल. आता आपला उद्देश काय होता? अशी गोष्ट सापडणे की ज्याचा सेल कमीत कमी झालाय. जास्त होणारी गोष्ट तर आपल्या लक्षात राहते. पण कमी सेल कशाचा झाला हे माहित नाही. आता मी काय करतोय, डेटा अनालिसिस सिम्पल ठेवतो. अजून मी प्रोग्रामिंग मध्ये नाही आलोय. व्हेरी सिम्पल डेटा अनालिसिस विथ एक्सेल स्किल. तर मी काय करतोय, सगळ्यात पहिले इथे जातो कुठं पण. ठीक आहे. ऑर्डर आयडी वगैरे कुठे पण मी एका कॉलम वरती क्लिक करतोय, म्हणजे कॉलमच्या नावावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं राईट साईडला जातोय आणि एक फिल्टर तयार करतोय. फिल्टर. ठीक आहे. एक फिल्टर तयार करतो म्हणजे मला ह्याच्यावर क्लिक करायचं. ऑटोमॅटिकली तुम्हाला स्क्रीन अशी दिसेल. स्क्रीन अशी दिसल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय की प्रत्येक कॉलमच्या राईट साईडला एक फिल्टरचं ऑप्शन आलेलं आहे. आता हे जे फिल्टरचं ऑप्शन आलेलं आहे, मी काय करू शकतो, इथं पाहू शकतो की कोणाचा सेल कमी झालाय. कसं? ह्या फिल्टरवर गेलो आणि इथं बघा की वेगवेगळ्या टाईपच्या बघा, ह्या बघा. मी पूर्ण फिल्टर लावू शकतोय. ठीक आहे. इथं फिल्टर बाय व्हॅल्यू पण आहे, फिल्टर बाय कंडिशन, फिल्टर बाय कलर. ठीक आहे. मी काय करतोय, ए टू झेड करतोय. ठीक आहे. सॉर्ट ए टू झेड. सॉर्ट ए टू झेड आणि मग ऑटोमॅटिकली काय होतंय, ऑटोमॅटिकली तुमचा डेटा असा अरेंज झाला, कमीत कमी सेल पासून ते जास्तीत जास्त सेल पर्यंत अरेंजमेंट झालेले आहेत. म्हणजे कमी सेल होणाऱ्या गोष्टी पहिले आल्यात, जास्त सेल होणाऱ्या गोष्टी खाली गेल्यात. मी परत इथे जातो, परत इथं Z2A करतोय आणि इथं जास्त विकणाऱ्या गोष्टी वर आल्यात, कमी विकणाऱ्या गोष्टी खाली आल्यात. बरोबर. मला काय बघायचं होतं, कमी विकणाऱ्या गोष्टी. मग मी A to Z करतोय. आता कमी विकणाऱ्या गोष्टी तर इथं भरपूर काही आहे. म्हणजे मला नाही माहित की इथं आता नेमकं काय विकत घेतलंय. इथं काय दिलंय, फक्त कस्टमरचं नाव दिलंय, कॅटेगरी दिली आहे, सब कॅटेगरी दिली आहे. ठीक आहे. आणि सिटी दिलेली आहे. तर मी काय करतोय, उदाहरण घ्या की मला अनालाइज करायचंय की कोणत्या वर्षी, इथं डेट पण आहे ना, कोणत्या वर्षी वेगवेगळे इयर पण आहेत. 2015, 16, 17, 18, 19, 20 वेगवेगळे वर्ष आहेत. कोणत्या इयरमध्ये कोणती गोष्ट कमीत कमी विकली गेली, असं बघायचं मला. ठीक आहे. तर मी काय करतोय, सिंपल आहे सर, की ह्याचा तुम्हाला पिवोट चार्ट किंवा पिवोट टेबल बनवावं लागेल. पिवोट चार्ट किंवा पिवोट टेबल म्हणजे काय असतो, इन्सर्ट मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक्सेल मध्ये आणि इथे पण एक पिवोट टेबल नावाची एक गोष्ट भेटते. हे पिवोट टेबल काय आहे, कशाला उपयोगाचं आहे, कसं करतात, या सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. मी पहिले काय करतोय, कुठे पण इथे सिलेक्ट केलं पहिले. ठीक आहे. 1 आणि ए च्या मध्ये इथं बघा एक व्हाईट ब्लँक कलरचा बॉक्स आहे, त्यावरती क्लिक करतो. सगळी फाईल माझी सिलेक्ट होते. सगळी फाईल सिलेक्ट होते. किंवा एक सिंपल आहे, तुम्ही इथं मिडल मध्ये कुठं पण क्लिक करा. मिडल मध्ये आलो, त्याच्यानंतर कंट्रोल की दाबून ठेवायची आहे. ठीक आहे. कंट्रोल की दाबून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या बोटाने ए दाबतोय, ए फॉर ऍपल. ए दाबलं की माझा पूर्ण डेटा सिलेक्ट होतोय आणि मग मी कंट्रोल की सोडली, कंट्रोल प्लस ए, बस असं दाबायचं तुम्हाला. हे सिलेक्ट झाल्याच्या नंतर इन्सर्ट मध्ये गेलो, पिवोट टेबलवर क्लिक केलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथं क्रिएट म्हणून केलंय. हे क्रिएट झाल्याच्या नंतर आता हे पिवोट टेबल इथं तयार झालेलं आहे माझं. ठीक आहे. पिवोट टेबल तयार झालेलं म्हणजे काय सर, आणि हे पिवोट टेबल का बनवतोय, कशासाठी असतं, तर पिवोट टेबल म्हणजेचा अर्थ असतो की तुमच्या
एखाद्या डेटा सेटमध्ये तुम्हाला कदाचित काही गोष्टी आहेत, की ज्या एकत्र बघायच्या आहेत. काही गोष्टी आहेत, की ज्या खाली आहेत, वर आहेत, मिडलमध्ये थोड्या व्हॅल्यूज आहेत, पण तुम्हाला काही गोष्टी एकत्र बघायच्या आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल समजलं नाही सर आम्हाला, तर काय करावं आम्ही? सिंपल आहे. आता इथे तुम्ही जर बघितलं, व्यवस्थित बघितलं, ऑब्झर्वेशन करा, की 2015 ही ऑर्डर 2015 ची आहे. मग 2018, 2016, 2017, 2015 उदाहरण घ्या. मला फक्त नंबर नंबर बघायचा आहे. 2015 मध्ये किती ऑर्डर आल्या? 2016 मध्ये किती ऑर्डर आल्या? 2017 मध्ये किती ऑर्डर आल्या? हे बघायचं तर काय करेल मी? हे बघा इथे एक नवीन शीट तयार झाली आहे. ह्या शीटवरती मी क्लिक करतो. ह्या शीटवरती मी क्लिक करतो आणि त्याच्यानंतर इथे काय करतोय मी? डेट होता ना हा, ऑर्डर डेट. इथे ऑर्डर डेट रोज मध्ये टाकलेलं मी. ठीक आहे. कसं टाकलं? सिंपल आहे सर. इथं रोज आहे, रोज लिहिलेलं आहे. मी इथं ऍड करतोय आणि इथे सिलेक्ट करतोय. बघा काय पाहिजे, ऑर्डर डेट. ठीक आहे, ऑर्डर डेट आलेली आहे. पण मी ह्याला ना फिल्टर लावतो, फिल्टर. ठीक आहे, मी फिल्टर पण लावू शकतो याला. हे बघा, हे इथं खाली फिल्टर आहे. मी काय करतोय, फिल्टर मध्ये पण ऑर्डर डेटच घेतोय. ऑर्डर डेट का घेतोय? कारण की सर मला सिंपल एक गोष्ट पाहिजे, की सगळे 2025चा, सॉरी 2018चाच डेटा पाहिजे. तर मी तर काय करतोय, 2018 असं टाईप करतोय ना, ओके करतोय. ठीक आहे. तर आता मला इथं 2018चा एक डेटा सेट दिसायला पाहिजे. तर हा का नाही दिसत आहे? एक मिनिट, मी तुम्हाला एक छोटं पहिले सिंपल उदाहरण घेऊन दाखवतो. हे बघा, मी फक्त एक डेट सिलेक्ट केली आहे. फक्त ह्या दिवशी किती ऑर्डर आलेले आहेत ना, मला ते बघायचं आहे. 1 जानेवारी 2008. 1 जानेवारी 2008 मध्ये मी रो मध्ये काय ठेवलंय? ऑर्डर डेट. ठीक आहे. आणि ऑर्डर आयडी. इथं कॉलम मध्ये मी काय करतोय? ऑर्डर आयडी घेतोय. ठीक आहे. ऑर्डर आयडी घेतोय आणि कॉलम मध्ये नका घेऊ याला. त्याला काय करा, व्हॅल्यूज मध्ये घ्या. आपल्याला कारण की फक्त किती ऑर्डर आल्यात ना, संख्या बघायची आहे. तर इथं मी व्हॅल्यूज मध्ये घेतलंय. तर मला इथं डायरेक्ट संख्या येते 10. म्हणजे 1 जानेवारी 2018ला मला 10 ऑर्डर आलेले आहेत. तसंच मी काय करतोय आता, की मला वेगवेगळ्या वर्षी किंवा वेगवेगळ्या दिवशी ऑर्डर किती आले आहेत हे जर बघायचे तर मी इथं फिल्टर लावेल. ठीक आहे. 1 जानेवारी 2008ला जर ही व्हॅल्यू आहे, तर आता मला काय बघायचंय, की 2018ला किती व्हॅल्यूज आलेल्या आहेत. तर मी काय करतो, ह्याला एक फॉर्मॅटिंग करतो छोटीशी छोटीशी. ह्याला एक मला छोटी फॉर्मॅटिंग करता येईल. हा, अच्छा ठीक आहे. हे एक्सेल आणि गुगल शीट मला सगळ्या स्टुडंटला दाखवून दाखवून जरा कन्फ्यूज होतं. इथेच ऑप्शन आहेत बघा. ठीक आहे. फॉर्मॅट वगैरे इथंच मी करू शकतोय, की डेट वगैरे काय फॉर्मॅटिंग करायची आहे काय नाही. ठीक आहे. ह्या इथे प्रकारे मला फॉर्मॅट करता येतात. फॉर्मॅटिंग करताना आपला उद्देश काय माहिती आहे का, की मला डेटला नाही का स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. डेटला एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये आणायचं, की जिथे तुम्ही काय करू शकता, फक्त वर्ष बघू शकता. ठीक आहे. फक्त तुम्ही वर्ष बघू शकता आणि त्या वर्ष बघितल्याच्या नंतर मग मला बाकीच्या पुढच्या गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला हे सिंपल आहे. हे एक्सेल मध्ये फार सिंपल जातं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सापडावं लागेल. हे बघा, इथं फंक्शन आहे. फंक्शन मध्ये इथं डेट आहे आणि डेट मध्ये इथे नाही, हे नाहीये. हे कधी वापरलंय आकाश तुम्ही? नाही, गुगल शीट नाही. फक्त आपल्याला गुगल शीट मध्ये फॉर्मॅटिंग बघायची आहे. गुगल शीट वापरली आहे का कधी, ते सांगा. ठीक आहे. नंबर मध्ये इथं डेट आहे.
तर इथं तुम्ही कस्टम डेट अँड टाइम करू शकता. हा, हे कस्टम डेट आणि टाइम फॉर्मॅट तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर इमॅजिन करा की मला काय पाहिजे. कोणता पण एक फॉर्मॅट घ्या. हा फॉर्मॅट घेतो मी, 5 ऑगस्ट असा शॉर्ट फॉर्मॅट घेतो, त्याला अप्लाय करतो. ठीक आहे. हा बघा माझा फॉर्मॅट चेंज झालाय. ठीक आहे, हा माझा फॉर्मॅट चेंज झालाय. आणि मी ह्याच्यावर परत एकदा पिव्होट टेबल बनवतोय. हे कधी वापरले तुम्ही आकाश, पिव्होट टेबल वगैरे? नाही. आज फक्त मी दाखवतोय, तुमच्याकडून करून घेणार आहे. ठीक आहे. आपण काय करतोय, पिव्होट टेबल का वापरतोय? सर मला सिंपल गोष्ट आहे, मला जर ॲनालिसिस करायचं आहे, ठीक आहे, तर ॲनालिसिस करताना काही गोष्टी मला एकत्र लागतात, काही गोष्टी एकत्र बघावं लागतात. ते एकत्र बघतानाच फक्त ह्याची गरज पडते, असं लक्षात ठेवा सध्यासाठी. ठीक आहे. हळूहळू तुम्हाला कळेल. व्हॅल्यूजमध्ये मी ऑर्डर आय डी घेतोय. फक्त आज तुम्हाला डेमो दाखवतोय की या कशा दिसतात गोष्टी, तुम्हाला कळेल हळूहळू जेव्हा तुम्ही स्वतः कराल हे. ठीक आहे. मी जसं स्टेप्स दाखवणार आहे उद्यापासून, पिव्होट टेबल खूप दिवस चालणार आहे आपला, कारण की पिव्होट टेबल खूप जास्त पॉवरफुल आहे. त्याच्यातूनच आपले भरपूर अनालिसिस होतात. आणि पिव्होट टेबलनीच एआय मध्ये जास्तीत जास्त मदत होऊ शकते. बेसिक आहे, फार बेसिक आहे. ठीक आहे. 2015 सिलेक्ट झाले. आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर फक्त 2015 सिलेक्ट झालंय. 2016, 17, 18 काही सिलेक्ट नाही झालंय. ठीक आहे. आणि 2015 मध्ये इथे वेगवेगळ्या डेट आहेत बघा, जानेवारी वगैरे वगैरे सगळं काही डेट आहे तिथं. ठीक आहे. आणि 2015 मध्ये टोटल किती ऑर्डर आल्यात असं मला जर बघायचंय, तर इथं खाली लिहिलंय बघा, 1993, 1993 एवढ्या ऑर्डर आल्यात. टोटल किती ऑर्डर आल्या त्या 2015, 16, 17, 18? सिंपल आहे सर. जेवढे नंबर ऑफ रोज आहेत तेवढ्या ऑर्डर आल्या. किती नंबर ऑफ रोज आहेत, तर मी काय करतोय, कुठं पण एक क्लिक करतोय, कंट्रोल दाबून ठेवतोय एका हाताने, आणि दुसऱ्या बोटाने काय करतोय, डाऊन ॲरो की, खालची की दाबतोय, डाऊन ॲरो की. ठीक आहे. तर मला काय होईल, इथं इथं दिसेल, डाऊन ॲरो की दाबल्यावर मला इथं दिसेल की 9,995 ऑर्डर्स आले टोटल. ठीक आहे. त्यापैकी 1,993 ऑर्डर्स ह्या कुठून आलेल्या आहेत, ह्या फक्त 2015च्या आहेत. असं सेम जर बघायला गेलो तर इथे जाईल, इथे 2016 टाईप करेल यावेळेस. ठीक आहे. 2016 टाईप करतोय, सिलेक्ट ऑल करतोय, ओके करतोय. ठीक आहे. आणि अच्छा ठीक आहे, थांबा एक मिनिट. 2015 सिलेक्ट, डी सिलेक्ट नाही झालंय, एकच मिनिट थांबा. 2016 सिलेक्ट, ओके. ठीक आहे, व्हेरी गुड. 2016 सिलेक्ट झालंय. 2016 मध्ये किती ऑर्डर आहेत, 2102. आता एवढ्या आहेत. आता हळूहळू अशा आपल्याला कंडिशन ऍड करत जायच्या. 2016 मध्ये फक्त आपण टोटल ऑर्डर बघितल्या. आता आपल्याला हळूहळू असं चेक करायचं की 2016 मध्ये अशा कोणत्या ऑर्डर आहेत की ज्या खूप कमी कमी आपल्याला सेल आणून देतात, खूप कमी सेल आणून देतात, खूप कमी. म्हणजे काय, मी अजून एक फॅक्टर ऍड केला. इथे काय फॅक्टर होता, फक्त ऑर्डर डेट बघतोय आणि नंबर ऑफ ऑर्डर्स बघतोय. मला पुढच्या वेळेस काय बघायचंय, प्रॉडक्ट पण बघायचा, कॅटेगरी, प्रॉडक्ट कॅटेगरी पण बघायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू प्रोसीड करायचं आहे. तुम्हाला जर काही डाऊट असले तर तुम्ही डाऊट विचारू शकता. बाकी सगळं नेक्स्ट लेक्चर